तर इथे मी गाजर किसून घेतलेला आहे। आपण आज झटपट असं गाजर हलवा बनवणार। त्यासाठी कढईत आपण ठेवले तूप घालून घेतले, त्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत। तर त्यांना आपल्याला चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे, त्याने छान टेस्ट येते। परतून घेतल्यानंतर आपण जो गाजर किसून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। आपला जो गाजर आहे तो आपल्याला झाकण न ठेवता परतून घ्यायचा आहे 5 मिनिटं, म्हणजे जास्त वेळ लागत नाही आपल्याला हलवा बनवायला। तर परतून घेतलेला आहे आपण, घेतला तर त्याच्या अर्धा झालेला आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। साखर घालून घेतल्यानंतर थोडं मिक्स करायचं आहे आणि दूध घालायचं आहे। दूध घालून मिक्स केल्यानंतर आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर आपलं गाजर जो आहे तो थोडा मऊ होतो। तर 5 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून बघूया तर आपला गाजर जो आहे तो मऊ झालेला आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मावा घालायचा आहे। मावाऐवजी तुम्ही मिल्कमेडसुद्धा घालू शकता, माव्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते आपल्या हलव्याला। मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी झटपट असा आपला गाजर हलवा तयार झालेला आहे।